हे बघा, हे शेळी आणि बोकड बाबू नावाचा त्यांनी त्या आजीनी नाव ह्याचं बाबू ठेवलेलं आहे. आणि हे शेळी आणि हे ताई. तुम्हाला बघतानो मी श्री संत बाळूमामा बगा नंबर 17 कारभारी लहूदादा लेंगरे ही पालखी सांगवी गावामध्ये तानाजी दशरथ गलांडे यांच्या शेतामध्ये होती. आज सकाळी उठतळ झाला बघतानो. आणि उठतळ झाल्यानंतर मी पालखी वाट लावून आपले PS साहेब बादलकोटचे बिरू पारेकर साहेब यांच्या शेताकडे ती पालखी वाट लावून मी माझ्या घराकडे जळोली गावला निघाले असता मला कॉल आला एका सदभक्ताचा. त्या सदभक्ताचं नाव आहे बाळू शेटे करकम. या सदभक्ताचा फोन आला बघतानो आणि मी या ठिकाणी पोचलेलो आहे. विठ्ठलराव शिंदे युनिट नंबर 2 या चौकामध्ये आलेलो आहे. इथं अशी शेळी आणि हे मावशी भेटलेली आहे. मावशी, तुमचं नाव सांगा पूर्ण. शालन कुबीर सावंत, राहणार बेहड, तालुका माडा. माडा. बघा, ही व्यक्ती, या व्यक्तीनं नाव सांगितलेलं आहे आणि या ठिकाणची ही व्यक्ती आलेली आहे, आपल्याला भेटलेली आहे. मावशी, हे शेळी घेऊन तुम्ही कुठं निघालाय? बाळूमामाच्या थळावर निघाली. बाळूमामाच्या तळावरती. विचारत आली. बर बर. भेंड गावातून आला हो तुम्ही? भेंडगावात. कधी निघाला होता? काल 9ला. काल सकाळी 9ला. बर. आणि मग चालत चालत तुम्ही आला? चालत विचारत आलं. बर. मग तुमचा दिवस मावळला कुठं? दिवस त्या कोपऱ्यावर चांबार विहिरीच्या. चांबरा. आणि मग रात्री मुक्काम कुठं केला? बाळू शेती. बाळू शेटे यांच्या वस्तीवर केला. बरं, त्यांनी तुम्हाला आसरा दिला. आसरा दिला. आणि सकाळी परत सर्व उरकून तुम्ही निघाला इकडं तळावरती. काय तुम्हाला त्यांनी काय काय सहकार्य केलं? काय आपल्या शेळीला जागा दिला, मला जागा दिला, जेवण केलं. बर. आणि आता बांधून पण? बांधून जेवण दिलं, वाटं लावलं. हा. मला कधी भूक लागेल तेव्हा थळावर गेलं खाऊ. बर बर बर. बघा बघतानो, हे तुम्हाला कधी जेवायचं तिथं जेवा. ही व्यक्ती काल सकाळी, म्हणजे आज तारीख किती आहे? 15 मे. 14 मे 2024ला ही व्यक्ती भेंड गावातून चालत पायी मामांच्या तळ कुठं आहे याचा शोध काढत काढत ही शेळी आणि त्या शेळीचा बोकुड, बाबू नाव आहे त्याचं बघा त्यांनी ठेवलेलं, ही लाडकी त्यांची शेळी घेऊन मामांना अर्पण करण्यासाठी पायी चालत चालत आली. करकम परिसरात चांबार विहीरच्या पुढं आल्यानंतर शेटे वस्ती आहे बघतानो. त्या शेटे वस्तीत बाळू तुळशीराम शेटे या सदभक्ताच्या घरी ती गेलेले आहेत. तिथं त्यांनी आसरा केलेला आहे, रात्र मुक्काम केलेला आहे आणि सकाळी जेवण बांधून दिलेलं आहे. आता आपली यांची भेट झालेली आहे, या ठिकाणी भेट झालेली आहे. आता ते थेट तळावरती निघालेले आहेत. आणि तळ संत बाळूमामा बगा नंबर 17 ही पालखी बादलकोट पांढरे वस्ती परिसरात PS साहेब बिरुदेव पारेकर यांच्या शेतामध्ये पालखी आलेली आहे. त्या ठिकाणी ही मावशी शेळी आणि बोकड अर्पण करण्यासाठी निघालेले आहेत. बघा बघतानो, काय ही शेळी तर अर्पण करायला निघालेले आहेत. या मागचा एक किस्सा त्यांनी मला सांगितलेला मी तुम्हाला सांगतोय. त्यांना आजार होता, आजारी होत्या. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले होते. 2-4 लाख रुपये त्यांना खर्च सांगितला होता. आणि ते दवाखान्यात गेल्यानंतर तिच्याजवळ पैसे नाहीत, कुठं ऑपरेशन करणार, काय करणार. मग माझा बाळूमामा मला बरं करेल या येथून त्या आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मनामध्ये असा विचार निर्माण झाला की आपण आता बाळूमामाच्या पालखीत जावावं. हे भेंडगावची माढा तालुक्यातील व्यक्ती आहे बघतानो. आणि त्यांनी बाळूमामाचं चौकशी केली असता कुणीतरी सांगितलं करकमला बाळूमामाची पालखी आहे. मग त्यांनी भेंडगावातून कुर्डुवाडीला थेट STनं गेलेले आहेत. आणि कुर्डुवाडीच्या स्टॉपवरनं STमध्ये बसलेले आहेत. आणि थेट ST टेंभुर्णीमध्ये आले. रात्रीची वेळ होती बघतानो. आणि त्या रात्री त्यांनी टेंभुर्णी स्टॉपवरून इकडं करकमला यायला वाहन नाही म्हटल्यानंतर त्यांनी एकच निर्णय घेतला की आता टेंभुर्णी स्टॉपवर आपण मुक्काम करायचा. आणि रात्रभर ही व्यक्ती टेंभुर्णी स्टॉपवर मुक्काम केलेला आहे. आणि सकाळी उठल्यानंतर पहिली गाडी लागल्यावर ते करकमच्या दिशेनं हे व्यक्ती STतून येत असताना त्यांचं सतत लक्ष खिडकीतून बाहेर होतं. आणि परितेच्या आड्याल भारत कोंडीबा बाबर तात्या यांची ते शेतामध्ये रस्त्याच्या कडेला बाळूमामाची पालखी दिसली. आणि त्यांनी कंडक्टर साहेबाला विनंती केली, कंडक्टर साहेब ST या ठिकाणी उभा करा, इथं बाळूमामाची पालखी दिसते, पुढं
चुकीच्या ठिकाणी सांगितली, पण परित्यातच पालखी बाळूमामाची भेटले. मला इथंच जायचं आहे, उभा करा. त्या ठिकाणी उभा केली बघतानो एस टी ड्रायव्हरनी, आणि तो बाबर तात्याच्या तळावरती गेले ते ही मावशी, आणि त्या ठिकाणी वारी केली. वारी केल्यानंतर त्या ठिकाणी सगळी कहाणी तिथं सांगितली, आणि थेट ते घरी गेलेत, भेंडला गेलेत, आणि भेंडला गेल्यानंतर रात्र मुक्काम केला, आणि मुक्काम केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असा विषय निर्माण झाला की आपण एक बाळूमामाला शेळी अर्पण करावी. का तर आपलं 4 लाखाचं दवाखान्याचा खर्च मामाने वाचवला या, म्हणून ती व्यक्ती आज बघा एक शेळी आणि तिचा बोकुड, का त्या दोघांची तर ताटातूट करायची म्हणताना त्यांनी माय लेकराची शेळीची जोड अशी दिलेली आहे. बघा हे पेता बोकुड आहे, छान शेळी. 17 नंबर पालखीत अर्पण करण्यासाठी हे व्यक्ती विठ्ठलराव शिंदे युनिट नंबर 2च्या चौकात माझी त्यांची भेट झालेली आहे, आणि या ठिकाणी आलेले आहेत भक्तांनो, आणि आपलं दर्शन घडलंय. आता इथून पुढं त्यांनी ही शेळी तळावरती जाणार आहेत, आणि माझी त्यांची भेट झाल्यामुळं आता ते मावशी तळावरती सुखरूप पोचवणारचं काम मी शांतीलाल वसंत कोळेकर जोळोली गावचा सद्भक्त करतोय. भक्तांनो, आपण त्यांचं जी काय इथून पुढचा प्रोग्राम आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आणि एकदा मावशी नाव सांगा तुमचं पूर्ण. कुबीर सावंत, शालन कुबीर सावंत, राहणार भेड, कुर्मदास. बर धन्यवाद. जय बाळूमामा. हून वाहन मामांचं आलेलं आहे, आणि ह्या वाहनमध्येच आपण आता त्यांना बसवून नेत आहोत. बोला जय बाळू. बघा बघतानो, आता इथं हून 4 चाकी वाहन आलेलं होतं, आणि त्या वाहनामध्ये ह्या मावशीला जाग्याला तळावरती पोच करण्याचं काम ते करत होता. मी त्यांना रिक्वेस्ट केली, पण ती मावशी काय म्हणतायत ऐकून घेऊया आपण. बोला. मला पाय जायचं व पाय आल्यामुळं पायच मामाची वारी थळावर पोच करायची मला. बर बघा बघतानो, ती म्हणतायत मला पायी झालेली आहे, मी पायी शेळी मामांच्या कळपात सोडणार आहे, मी वाहनमध्ये येणार नाही, असं त्यांनी मला जबाब दिलेला आहे. बघतानो धन्यवाद. आळंदी पंढरपूर माझी वर्षातनं 3 वेळा वारी असती पाय. बर आळंदी पंढरपूर, बीजाची, कार्तिकी, बर आषाढी, बर आणि महिन्याला आदमापूरची वारी बाळूमामाची. बर धन्यवाद. आपली या ठिकाणी भेट झालेली आहे मावशींची. मी तळावरनंच आलेलो आहे, आणि आता त्यांना भंडारा मामांचा लावतोय. बघा शेळी सुद्धा भंडारा लेण्यासाठी आतुरतेनं कशी करते बघा. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावाने छान भले. जय बाळूमामा. आज आपली या ठिकाणी भेट झाली सर्वांची. खरा देव हित आहे भक्तानो. बाळूमामा कसं तिला चालत बघा भक्तानो यायला लावलेला आहे. बोला बाळूमामाच्या नावाने छान भले. जय बाळूमामा. आता आपण या ठिकाणी सर्वांची भेट झालेली आहे, आणि त्यांची मनोकामना पूर्ण विचारलेली आहे. भक्तानो, घरात तुमच्या कोण आहे का नाही दुसरं? येत नाही की महाग एअर कंडिशन आहे ती मामाने मिठवावा. बर तुमचं काय म्हणणं? मी जसं ही लिकरू घेऊन आली हा, तसं माझं लिकरूच आहे. बर त्या लेकरा मागाची काय आहे ती त्यानं तिथलं सारतोय मामा. बघा बघतानो, या आजीनी डोळ्यात पाणी येऊन सांगितलेलं आहे, या लेकराची मी ताडातूड केलेली नाही. मामांच्या बग्यात जशी माय लेकरं सोडण्याचा प्रयत्न केलाय, तसं माझ्या आणि माझ्या लेखामध्ये जे काय दुरावा निर्माण झालेला आहे, ती माझा दुरावा दूर करून मामानी माझानी त्यांचा मेळ घालावा, या येथून हीच त्यांची इच्छा आहे. आणि मामा नक्की तुमचं एक मिलन करतील. तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती नाही बोर केली तर बाळू धनगर मामानी सांगितलेलं आहे, नाव सांगणार नाही. सगळ्या जगाची कामं करतोय, तुमचं काम औषधी नाव काम पूर्ण करणार नाही. तुम्ही सतत येणार काय. आज या ठिकाणी ती आपली सर्वांची आई आहे भक्तांनो, आणि ही आई या ठिकाणी भेटलेली आहे. तिच्या डोळ्यातून असा अश्रू येत आहेत. आज ती भेंड गावातून चालत पायी आलेली आहे. का तर घरात कुणाला न विचारपूस करता आज देवाकडे ती बघा तुम्ही. आज हे 10,000 रुपयाची शेळी आहे, बोकुड 5,000 रुपयाचा, कमीत कमी 15-16,000 रुपयाची वस्तू हे मामाला अर्पण करायला आलेले. का तर माझं ती तुमचं मेळ घातला तर दवाखान्यात, आणि हे का मेळ घालणार नाही मामा? अहो नक्की तुम्हाला हसत ठेवल्याशिवाय राहणार नाही. बोला बाळूमामाच्या नावाने चांगले, बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने चांगले. जय बाळूमामा. आणि आता विठ्ठलराव शिंदे युनिट नंबर 2 या पॉइंटच्या ठिकाणावरून आपण थेट PS साहेब बिरो पारेकर साहेब यांच्या ठिकाणी शेळी पोच करण्यासाठी आता निघालेलो आहे. चला जाऊया.
या ठिकाणावरून निघाल्या बघा आता चालत. वाहन आलं होतं तरी पण ते म्हणल्या मी पायीच जाणार. आणि बिरू वामन पारेकर यांच्या शेतामध्ये निघालेले आहेत आणि मीही त्यांना पोच करण्यासाठी निघालेलो आहे. बोला जय बाळूमामा. काही शेळीला तर किती जीव लावलेला आहे बघा. अशी शेळी ही मामांच्या कळपात सोडायला निघालेली आहेत. चालत चाललेले आहे देही आणि त्यांच्या मागं सरळ शेळी निघालेली आहे बघा. हवा या आजी निघालेली आहे त्या आणि ही शेळी तिच्या मागं चालत निघालेली आहे आणि आपण त्या तळावरती पोच करायचं काम आपण करतोय. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा. आलोय आता बघताना आपण त्या ठिकाणावरून 1-2-2.5 किलोमीटर पुढं आलेलो आहे आणि आता 2 किलोमीटर राहिलेलं आहे पुढं. थोड्याच वेळात आपण संत बाळूमामा बगा नंबर 17 कारभारी लहूदादा लेंगरे ही पालखी बिरू वामन पारेकर यांच्या शेतात आहे. PS साहेबच्या. बोला जय बाळूमामा. निघालोय त्या ठिकाणी आलोय आता तळ जवळ. जय बाळूमामा. बघतानो वाटेला तहानेजलेली शेळी आहे. या परीट मामाने रस्त्याला त्यांचं वाटेत घर आहे. त्या मावशीला चहा आणि शेळीला पाणी आणि ह्या बाळाने पाण्याची बादली दिलेली आहे बघा, भरून ठेवली तिच्या मोहर. खूप तहानेजलेली शेळी आहे. आज शेळीला पाणी मावशीला चहा असं ह्या परीट मामाने दिलेला आहे बा. पांढरे वस्तीतील हे परीट मामा आहेत आणि वाटेत भेट झालेली आहे. खूप तहानेजलेली आहे शेळी. आज मामाची बकरी राखल्यासारखं माझं पण झालंय काम बघा. हे बघा शेळीच्या मागच आता तळापर्यंत येतोय. पाणी पाजली आता. जय बाळूमामा, जय जय बाळूमामा. शालन कुबेर सावंतचं नाव आहे आणि त्या ठिकाणावरून ते शेळी घेऊन आलेले आहेत पायी. आपण निघालेलो आहे. आलोय जवळ तळाच्या. बोला जय बाळूमामा, जय बाळूमामा. आणि फुलगर ही खाल्ल्या त्यामुळे पाय दुखत. आम्ही पण आरणाची तिथली जवळच आहे तुळशीची. मी पण होय. हा मग फुलग्यात नाही ताकद होती पहिल्या माणसाला. नाही होती. आताच्या माणसात आहे का ताकद? आता तुम्ही कच पव आळ्याचा घरात खपली गव्हाच्या गर ही काढायची, लोक लालगुडे खायची चपात्या. आता काय करावं? अहो त्यांचा आवाज ऐकून हो का शेळी पण आली आहे. आणि आता ते लिंबू सरबत घेत आहेत. हे दुसरा ठेप आहे बघा. वाटेला रस्त्यात घर असल्यामुळं त्यांना चहा प्या पाणी प्या असा विषय होत आहे. ऊन होत आलेला आहे. आता आम्ही थोड्याच वेळात तळावरती पोहोचतोय. या ठिकाणी आपल्याला धनाजी सोमनाथ जानकर पांढरे वस्ती हे जाताना रस्त्याला तळ्या नजीक त्यांचं घर आहे बघतानो. आणि त्या ठिकाणी ते भेट झालेली आपली आणि त्यांनी ह्या मावशीची सेवा सरबत पिण्यासाठी त्यांच्या घरच्यांनी केलेली आहे बघतानो. आणि शेळी पण आहे या ठिकाणी. आता आपण सरबत घेऊन जाणार आहोत. त्यांना त्यांची जेवणाची ही विचारपूस केली आणि सरबत हे आता देत आहेत त्यांना. धन्यवाद. जय बाळूमामा. नाही सरबत जेवण पण आहे की. जेवण बांधून ऐकून घ्या की. तुम्ही हिथं आमच्या घरनं देऊ पाचशे तुम्ही पालखीवर नेऊ नका. आता 2 घास तरी भरून खाऊन जावा. 2 घास खावा बघा. या ठिकाणी हे तुळशीचं माहेर असलेले. आपलं नाव काय म्हणलं? शारदा अनिल देवकते. शारदा अनिल देवकते. आणि हिथं दिलेल्या ठिकाणचं नाव शारदा मारुती जानकर. शारदा मारुती जानकर पांढरे वस्तीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यांची ते जेवायची ही सगळी विचारपूस यांनी केलेली आहे या मावशीची. पण ती जेवायचं नाही म्हणतायत. काहीतरी 2 घास.
इकडं असं जाऊ धनाजी जानकर यांनी या शेळीला सुद्धा चारा दिलेला आहे, अशी गोळी पेंड दिलेली आहे. काय पण शेळी खाती राव, अहो पेंड खाती बाबा. मामांच्या बकऱ्यात ही शेळी कायम राहावी या हेतूतनं आपण तिचं हे सर्व चित्रीकरण करत आहोत. माणसाने तिला आवाज दिला की शेळी त्या आवाजाच्या दिशेने येते. ही शेळी वाट चालते पण मावशी तिला धरत नाही, शेळी तिच्या मागोमाग आपोआप येते. ती जेवायला काय नक म्हणतायत. जेवण 2 घास तर खाऊन जावा तुम्ही, आमच्या घरनं उपाशी जायचं नाही. 2 घास तर तेवढं खाल्लं तरी पण बरं वाटलं. त्या मावशीलाही सरबत केलेलं आहे आणि मला पण सरबत केलेलं आहे. मी बी सरबत घेतोय बघताना. बोला जय बाळू मामा. दादा घे तुला जेवणच केलं ना आपण सगळीजण घेऊया. 2 घास खाऊन जावं लागेल काय. बघताना मामांचा फोटो आहे आणि बरोबर मामांच्या फोटो असलेल्या घरीच त्या आजीची सगळी सोय त्यांनी केलेली आहे. सरबत दिलेलं आहे, शेळीला गोळी पेंड ठेवलेली आहे आणि म्हणत नाहीत का आईला लेकीशिवाय सतनागत म्हणते तसं काम झालेलं आहे. तुळशी माहेरगावची ते मुलगी इथं मारुती जानकरच्या पत्नी आहेत आणि त्यांनी 4 तरी घास खावा म्हणून रिक्वेस्ट केलेली. आता ते मावशी या ठिकाणी जेवण करण्याचं काम करतायत. बघतानो वेळ झालेली आहे जेवणाची. सकाळपासून त्या आजीने काही अन्नाचा घास खाल्लेला नाही. मागच्या ठिकाणी बाळू सेटे यांनी जेवण बांधून दिलेलं आहे पण त्या ठिकाणी ती जेवलेले नाहीत आणि आता इथं धनाजी सोमनाथ जानकर या ठिकाणी ते जेवण करण्याचं काम करतायत. जय बाळू मामा. काय नको आजी ऐकते तुम्ही ऐका ना आता. असं ते खावा बरं. बघा हे मावशी शालन कुबेर सावंत, भेंड तालुका माडा. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9921658801. एक दिवसात ह्या मावशी 2 ठिकाणी वाटत स्टॉप झाला पण जेवायचं नाव घेतलेलं नाही त्यांनी. आणि या ठिकाणी आपल्याला धनाजी सोमनाथ जानकर भेटलेले आहेत. त्यांना सांगितलं, आई म्हटलं मी तुमचं लेकच समजा, आम्हाला बाळूमामाच्या कृपेनं मुलगी झालेली आहे, तुम्ही का जेवत नाही, का उपाशी जाताय, अशी त्यांना विचारपूस केलेली आहे आणि ते जेवायला लागलेले आहेत. त्यांना जेवण्याचं ताट केलेलं आहे. या पद्धतीनं धन्यवाद. जय बाळू मामा. बघा या आजीला रिक्वेस्ट केल्याबरोबर त्यांनी सरबत घेऊन जेवायची तयारी धरलेली आहे आणि एवढंच नाही तर मला पण रिक्वेस्ट केलेली आहे आणि मीही त्या ठिकाणी सरबत घेऊन जेवायचं काम आता चालू झालेलं आहे. बघा आमचं 2-2 घास खावा म्हणतात, त्यामुळं आता आम्ही खातोय आणि निघतोय इथून. जय बाळू मामा. खावाची तेवढी एक भाकर लय नाही खावा. म्हातारे माणसाला भाकरच पत्ती चपाती नाही खावा वाटत. एक जेवाय परे. जय जय ये की आजी ऐकायचं असतं ये. तर या ठिकाणी आम्ही जेवण करतोय. बोला जय बाळू मामा. चल चल या. आता आपण पांढरी वस्ती बादलकोट हद्दीत आलेलो आहे. भक्तांनो बघा हे आजी मोहरं चालते, शेळी मागं चालते आणि शेळीच्या मागं मी आहे. असे आमचे निघालेले दिंडी बघा. भक्तांनो आलो आहे आता आम्ही पांढरे वस्ती बादलकोट. थोड्याच वेळात तळावरती पोचतोय. बोला जय बाळू मामा. 12 वाजलेत बघा आता. बोला जय बाळू मामा. सकाळी 8 वाजता हल्लेली ही व्यक्ती आहे. पांढरे वस्ती परिसरात धनाजी सोमनाथ जानकर या भक्ताच्या घरी जेवण सरबत झालेलं आहे आता आणि त्या ठिकाणावरून आपण आलेलो आहे आता तळाजवळच. थोड्याच वेळात बिरू वामन पारेकर PSI यांच्या तळावरती 17 नंबर पालखी आहे. या ठिकाणी आपण जातोय. बोला जय बाळू. ही पांढरे वस्ती चौक आहे बघा. या चौकातून आता आपण तळाकडती निघालेलो आहे. बोला जय बाळू मामा. जय जय बाळू.
आल्या बघा मावशी आता तळावरती. आम्ही बी त्यांच्याबरोबर आता जवळजवळ 7-8 किलोमीटर रनिंग झाली आमची. चला तळावरती. बोला जय बाळूमामा. कडावर शेळी बरोबर आम्ही आलो बघा असं चालत. ही मावशी भेंड गावातून माढा तालुक्यातून या ठिकाणी हे शेळी घेऊन, शेळी सोबत तिचं बोकड आहे, ती बोकड सुद्धा घेऊन आलेले आहेत बघा. आलोय आता आम्ही पालखीमध्ये. ही पालखी अशी आहे मामांची. बोला जय बाळूमामा. चला इकडे येडकी मारा. बघा आपण या ठिकाणी आलेलो आहे आता संत बाळूमामा बघा नंबर 17 मध्ये. आणि या तळावरली देखभाल बघणारे महूदचे राजे येडके आणि पुजारी मामा बाळू लेंगरे ही अशी पालखी आहे. या पालखीमध्ये आपल्या या ठिकाणी शालन कुबेर सावंत भेंड तालुका माढा या ठिकाणची ही आजी पायी चालत आलेले आहे भक्तांनो. योगा आता हे प्रदक्षिणा मामांच्या 17 नंबर पालखीमध्ये लहुदादाचे आलेले पूर्ण प्रदक्षिणा घेते बघा. शेळी या कळपामध्ये सोडण्यासाठी आलेले आहे. शेळीच्या मागं एक बोकड आहे आणि ते विशेष म्हणजे चालत आलेले आहेत. त्यांच्यासोबत मीही सकाळी आरती करून येत असताना अचानक एक 4 व्हीलर छोटा हत्ती आला होता आणि तो ड्रायव्हर म्हणायचा आजी मी तळावरती सोडतो, पण त्यांना ते म्हणले मी चालत आले आणि मी चालतच जाणार आहे. आणि चालतच या ठिकाणी आलेले आहे बघा. बोला जय बाळूमामा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले. बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग भले. जय बाळूमामा. त्यांनी असे या ठिकाणी शेळी आणि बोकड अर्पण केलेलं आहे भक्तांनो. संत बाळूमामा बघा नंबर 17 मध्ये त्यांची मामांनी जी काय मनोकामना असेल ते पूर्ण करावी ही विनंती. बोला जय बाळूमामा. जय जय बाळूमामा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले. जय बाळूमामा. या ठिकाणी शेळी आणि ते मावशी सुखरूप आपण पोच केलेली आहे बघा भक्तांनो. या व्यक्तीचं नाव आहे शालन कुबेर सावंत भेंड तालुका माढा. मोबाईल नंबर आहे 9921 65 88 01. बोला जय बाळूमामा. जय जय बाळूमामा. अजय प्रसाद घ्या तिकडे. चला असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा. जय जय बाळूमामा.